जर तुम्हाला पण तुमच्या व्हिडिओमध्ये असे अॅनिमेशन ऍड करायचे आहे, चला तुम्हाला मी 2 मिनिटात सांगतो तो काय विषय आहे। सगळ्यात अगोदर CapCut वर अशा 2 क्लिप ऍड करून घ्यायचे आणि आपल्या सेकंड वाल्या व्हिडिओची एक फ्रेम फ्रीज करून घ्यायची। फ्रीज म्हणजे बाकी काय नाही, स्क्रीनशॉट। मग त्याला ओव्हरलेला घेऊन राईट साईडचा पार्ट डिलीट करून टाकायचा आणि मग या ओव्हरलेचा एक स्क्रीनशॉट मारून घ्यायचा। तुम्ही प्रॉपर मध्ये क्रॉप पण करून घ्या। त्यानंतर स्नॅपसीड मध्ये तो स्क्रीनशॉट ऍड करून घ्यायचा। टूल मध्ये जाऊन हिलिंग हा ऑप्शन असतो त्यावर क्लिक करा। त्यानंतर तुम्हाला जे पण बोर्ड वगैरे दिसतात त्याला पूर्णपणे रिमूव्ह करून घ्यायचं। पूर्णपणे रिमूव्ह झाला की त्याला CapCut मध्ये घ्यायचं। CapCut मध्ये घेताना 2 क्लिपच्या मध्ये या फोटोला ऍड करायचं आणि जो आपला ओव्हरले असतोय त्याला बरोबर त्याच्या खाली आणून ठेवायचं। आता इथून जास्त काय करायची गरज नाही, फक्त जरा लक्ष द्या। बॅकग्राऊंड रिमूव्ह मध्ये जाऊन यातला एक एक बोर्ड रिमूव्ह करायचा। रिमूव्ह झाला की त्याच ओव्हरलेला कॉपी करा, त्याच ओव्हरलेच्या खालच्या साईडला आणून ठेवायचं आणि मग परत तीच बॅकग्राऊंड रिमूव्हची प्रोसेस करायची। इरेजरनं पहिला आपण जो बोर्ड केलेला आहे त्याला पहिला रिमूव्ह करायचा, त्यानंतर आपला ब्रश फिरवायचा दुसऱ्या याच्यावर। हीच प्रोसेस तुम्ही दुसऱ्या शब्दांवर पण करा। अशा आपले 5-6 शब्दांचे 6 ओव्हरले तुम्ही रिमूव्ह करून घ्या। तर आता की फ्रेम तुम्ही तुमच्या हिशोबाने देऊ शकता किंवा माझं बघून देऊ शकता। व्हिडिओ मध्ये तुम्हाला काय समजलं काय नाही हे तुम्ही मला कमेंटला सांगा, नाहीतर लवकरात लवकर आपण ऑफलाईन क्लास चालू करणार आहे, त्याची पण डिटेल्स मी तुम्हाला स्टोरीला सांगणार आहे। आणि हा लास्टचा की फ्रेमचा विषय मी उद्याच्या व्हिडिओमध्ये तुम्हाला कव्हर करतो। असेच व्हिडिओ पाहण्यासाठी तुमच्या वॉलला फॉलो पण करून जावा।